सर तुम्ही काल बोललात ना मला की चांगला करतोस तू. आमची एकांक काल होती ना सर. होय ना. विजले सगळे दिवे, राहिल्या फक्त वाती. आम्ही ते सगळे आम्ही एकांकिके हो. मी अभिनय प्रथम दिलं सर मला. हो चांगलं चांगलं. सर तुम्ही बोललात ना मुंबई तुला बोलवते, तुझं भविष्य चांगलं आहे. मुंबईला चाललो सर. मुंबईला चाललो सर करिअर करायला. होय होय. काय बोलतोय हा? सर तुम्ही ते काल बोलला होतात नाही काय, त्यानंतर आम्ही सगळे ग्रुपनी बसलो आणि विचार केला की काय करता येईल बाबा आपल्याला. आमच्या त्यात बरं ऍक्टिंग हाच करतो. हा सर तुम्ही काल तारीफ पण केला ना त्याची. मग विचार केला की ह्यालाच मुंबईला पाठवू ना पुढे. हा चल सर आलास मुंबईला. करिअर करायला, ऍक्टर बनायला. नको जाऊस, काय होणार ना तुझं मुंबईत. सर सर करी करता तू घाबरू नको, बोल ना ते. काल तुम्हीच बोललात ना सर मुंबईला जा. अरे बाबा मी बोललो म्हणून का लगेच सिरियसली घेशील? असं काय नाही होत लगेच करिअर बिरिअर. सर तसं नाही, म्हणजे थोडा विचार करून चाललोय. म्हणजे काय, मी आधी मुंबईला जाणार सर, 5-6 महिने असं ऑडिशन बिडिशन देणार. मग माझं जरा करिअर सेट झालं ना की मग या सगळ्यांना घेऊन येणार. आम्ही पण येणार. आम्ही सगळे ऍक्टर बनणार आहे सर. हो, सर. आम्ही ग्रुपने आमचा ग्रुप असणार मग मुंबईत. हो सर. सगळे मुंबईत येणार आहे? हो मी जाणार, मग हे पण येणार 5-6 महिन्याने. सगळ्यांना ऍक्टर बनायचंय? हो सर. अरे देवा. ए बारके इकडे. हा, बोलवतो तू कसं. याला पण ऍक्टर बनायचंय? हो काय करतोस काय? मी अंडरआर्म ऑफ स्पिनर आहे. नाही सर घाबरलो तुमका काय कराल? घाबरलो बावचळलो. त्याला घ्या, एक टीम बनवा टुर्नामेंट घ्या बा. एवढंच होऊ शकतं, अजून काय नाही होऊ शकत. नाही सर तसं नाही. मागल्या टायमाला हे प्रसादोक आले होते आमच्याकडे स्पर्धेला, तेव्हा लय कौतुक केलं होतं याचं त्यांनी, काय भारी काम करतो म्हणून. अरे प्रसाद दादाचं म्हणणं कुठे सिरियसली घेताय? असं नाही, त्याचं लय कौतुक केलं होतं सर. त्याला सर. हुरूप दिला, कॉन्फिडन्स दिला आम्हाला. त्याला पण काय असतं बाळा, हे सेलिब्रिटी असे आम्ही ज्यावेळी गावात जातो ना, तिकडच्या लोकल टॅलेंटचं असं कौतुक करावं लागतं. ती पद्धत आहे. लगेच एवढं सिरियसली घेऊ नका ते. नाही सर मान्य आहे, तुम्ही बोलतात ते मान्य आहे. पण सर बच्चन साहेब त्यांचे पहिले 13 पिक्चर फ्लॉप होते, पण आता सुपरस्टार आहेत ना ते. मग सर अरे पण त्यांच्याकडे 13 पिक्चर हिरो म्हणून होते. ह्याचं काय? ह्याच्या चेहऱ्याचे तिकडे जुहू बीचला 100 जण फिरत असतात मालिशवाले. ह्याला कुठून मिळणार आहे सिनेमा? तू हे सर असं नका बोलू त्या का. काय हे मी बघा. खूप हार्शली बोलतोय, पण मी खरं बोलतोय. बरं आपण एक काम करूया. काय आहे, तुम्ही बच्चन साहेबांचं उदाहरण दिलं ना, त्यांची एक वेगळी स्टाईल होती, त्यांची एक पद्धत होती. त्यांच्याकडे हरिवंशराय बच्चनांचा वारसा होता. ह्याचं काय मला सांगा. सोपं करूया. मी आता एक तुला बोलून दाखवतो, तर माझ्या मागे बोलून दाखव. हा सर. हो, बोलेल तो सर. न कळलेल्यानं कळलं, हे कळलेल्यानं कळवलं, तर न कळलेल्यानं कळेल की कळलेल्यानं पण नाही कळलंय. बोल. न कळलेल्यांना कळवलं, कळलेल्या पाठांतर करू नको, समजून बोल. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.